पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तासी. नाही ज्यासी भक्ती तू पतित अभक्त, हरिसी न भजत दैववत. श्री संत माधवबुवा शेंबाळे संस्थान हर्सद. या ठिकाणी सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीने श्रावण मासाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला हा हरिपाठ चिंतनाचा कार्यक्रम आणि या आजच्या उपस्थितीमध्ये आपण चिंतनासाठी निवडलेला जो अभंग आहे तो श्री संत जगद्गुरु विश्वगुरु विश्वमौली संत सम्राट साधकांचे मायबाप मौली ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठ या प्रकरणातील अभंग आहे. हरिपाठावरच आपलं चिंतन चालू आहे. तर ज्ञानेश्वर महाराजांच्या या अभंगामध्ये भगवंताची प्राप्ती कोणाला होत नाही, भगवंताच्या प्राप्तीपासून दूर कोण राहतात त्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी सांगतात. सरळ सरळ अभंगाचा अर्थ असा आहे, पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तास. पर्वताप्रमाणे मोठाले पातक करतात आणि भगवंताची भक्ती हरीची भक्ती करत नाहीत, त्यांना त्या पापांचा वज्रलेप होतो. वज्रलेप होणे अभक्त. अभक्त कोणाला म्हणावं महाराज? तर वज्रलेप होणे अभक्तासी. नाही ज्यासी भक्ती तो पतित अभक्त. ज्याला हरीची भक्ती नाही, जो हरीची भक्ती करत नाही, तो कोण आहे? अभक्त आहे आणि तो पतित आहे. नाही ज्यासी भक्ती तो पतित अभक्त, हरिसी न भजत दैवहत. तो हरीची भक्ती का करत नाही तर तो दैवहत आहे. म्हणजे पूर्व कर्म त्याला सहकार्य करणारं नाही, हरिभक्तीमध्ये मदत करणारं नसून हरिभक्तीपासून दूरच घेऊन जाणारं कर्म त्याच्या पदरात असल्यामुळे तो हरीची भक्ती करत नाही. आणि असे अभक्त असलेले, हरीची भक्ती न करणारे, ज्यांना प्रारब्ध अनुकूल नाही, असे लोक अनंत वाचाळ, बरळ ते बरळ, हरीच्या विरोधामध्ये काहीतरी बरळत असतात. असे अनंत लोक आहेत की जे वाचाळ आहेत, हरीच्या विरोधामध्ये बरळणारे आहेत, काहीतरी बडबड करणारे आहेत. त्यांच्यावर हरीची कृपा कशी काय होईल बरं ज्ञानेश्वर? आणि मग हरीची कृपा होणं म्हणजे काय? हरिभक्ताला काय मिळतं? भगवंताची भक्ती करणाऱ्याला काय मिळतं? तर ज्ञानेश्वर महाराज स्वतःचा अनुभव सांगतात. ज्ञानदेवा प्रमाण, हरी हा निधान, आत्मा हा निधान, सर्वा घटी पूर्ण एक. आत्मा हा निधान स्वरूप आहे आणि तो सर्वा घटी परिपूर्ण आहे. एक रूपाने तो या सर्व घटामध्ये नांदणारा आहे. अशा प्रकारचा अनुभव हरिभक्ताला प्राप्त होत असतो. असं ज्ञानेश्वर महाराज स्वतःचा अनुभव हरीच्या बद्दलचा सांगतात. असा एकंदरीत या अभंगाचा सरळ सरळ अर्थ आपल्याला पाहायला मिळतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे 3 चरण हरीची भक्ती कोणाला प्राप्त होत नाही, हरीला कोण प्राप्त होत नाही, हरीची कृपा कोणावर होत नाही.
याचं वर्णन करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी खर्च केलेली आहे. ज्ञानेश्वर महाराज पहिल्याच चरणामध्ये पाप करणारा हा हरीच्या भक्तीपासून वंचित राहतो असं सांगतात. पर्वताप्रमाणे पातक करणे आणि वज्रलेप होणे अभक्तास. जो पर्वताप्रमाणे पातक करतो, पर्वताप्रमाणे, पर्वताचं प्रमाण या ठिकाणी दिलेलं आहे. प्रमाण म्हणजे माप, प्रमाण म्हणजे वजन, प्रमाण म्हणजे आकार. पर्वता एवढ्या आकाराचे पाप करतो म्हणजे मोठमोठाले पाप करतो. पर्वत म्हणजे माळ नाही. आपल्या इकडं माळ आहात की पर्वत आहात? माळ. त्र्यंबकेश्वरला पर्वत आहे. तो कोणता पर्वत? ब्रह्मगिरी पर्वत. उत्तर भारतामध्ये एक पर्वत आहे. त्या पर्वताचं नाव काय? हिमालय पर्वत. द्रोणागिरी पर्वत. असे हे पर्वत. मग काही डोंगर, काही माळ, त्याच्यामध्ये काही फरक आहे थोडा. आपल्या इकडचा हे सोनभरतीचा पर्वत की माळ? माळ. रत्नागिरीचा माळ की पर्वत? माळ. छोटे छोटे आपले टेकड्या असल्यासारखे. तर पर्वत म्हणजे खूप मोठे विशाल अशा प्रकारचा आकार ज्यांचा आहे, ज्यांचं वजनही खूप मोठं आहे, विस्तार मोठा आहे, अशा प्रकारचा जो असतो त्याला काय म्हणतात? पर्वत असतो. आणि त्या पर्वता एवढाले, त्या पर्वताच्या प्रमाणा एवढाले पाप ज्याने केलेले आहेत चुना. पाप या शब्दाचा अर्थ असा आहे की जे भगवंतापासून आपल्याला दूर घेऊन जाते त्याचं नाव काय? पाप. असं कर्म की जे कर्म केलं असता माणूस देवापासून दूर दूर जातो. देवापासून, संतापासून, धर्मापासून जो माणूस दूर दूर जातो, ज्या करण्यामुळे त्याचं नाव काय आहे? पाप. आणि ज्या करण्यामुळे माणूस हळूहळू देवाच्या दिशेनं वाटचाल करतो, संतांच्या दिशेनं वाटचाल करतो, धर्म ज्याच्या हातून घडायला लागतो, त्याला काय म्हणतात? पुण्यकर्म असं. तर या भागात पुण्यकर्माचा ज्ञानेश्वर महाराजांनी विचार केलेला नाही, पाप कर्माचा विचार. शास्त्रामध्ये या पापावर खूप मोठा भर देण्यात आलेला आहे. मनुस्मृतीमध्ये 9 प्रकारचे पाप सांगितलेले आहेत. माणसाच्या संपूर्ण जीवनामध्ये जे पाप घडतात ते 9 प्रकारचे पाप आहेत असं मनुस्मृतीमध्ये सांगितलेलं आहे. वेदामध्ये सुद्धा या 9 प्रकारच्या पापांचं वर्णन करण्यात आलं. त्याचप्रमाणे याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये सुद्धा या 9 प्रकारच्या पापांचं वर्णन करण्यात आलं. पहिलं पाप आहे प्रकीर्णक नावाचं. दुसरं आहे जातीभ्रंशकर. तिसरं आहे संकरीकरण. चौथं आहे अपात्रीकरण. 5वं पाप आहे मलिनीकरण. 6वं पाप आहे उपपातक. 7वं पाप आहे महापातक. 8वं पाप आहे अनुपातक. आणि 9वं पाप आहे अतिपातक. असे 9 प्रकारचे पाप सांगितलेले आहेत. आणि हे सुरुवातीपासून शेवटपर्यंत हळूहळू चढत्या क्रमांकाचे पाप आहे. पहिल्यापेक्षा दुसरं मोठं आहे, दुसऱ्यापेक्षा तिसरं मोठं आहे, तिसऱ्यापेक्षा चौथं. अशा प्रकाराने हे एकापेक्षा एक बडे बडे पाप या ठिकाणी वर्णन करण्यात आलेलं आहे. पहिल्यांदा प्रकीर्णक नावाचं पाप सांगितलंय. हे पाप म्हणजे काय आहे? तर या पापाचं वर्णन असं केलेलं आहे की खरे नोष्ट्रेन वा युक्तम यानम
रथगंत्र्यादि आरोह्य अध्वगंता नग्न स्नायी नग्नतयान्न भोक्ता दिवास्वदारगामी खरोष्ट्रारोहण करता अशा प्रकारचे हे प्रकीर्ण पाप सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकाला आहे ज्या गाडीला गाढवं झोपलेले असतात किंवा ज्या गाडीला उंट झोपलेले असतात अशा गाडीमध्ये बसून प्रवास करणारा तो प्रकीर्णक नावाचं पाप करत आहे असं समजायला हरकत नाही. म्हणजे गाढवाची गाडी किंवा उंटाच्या गाडीमध्ये बसून कधी प्रवास करायचा. आता काही नाविलाजानं कधी कधी करावंही लागतं. राजस्थानमध्ये गेलो, वाळवंटामध्ये गेलो आपण, वाळवंटामध्ये नाविलाजच असतो, कारण उंटाशिवाय दुसरा प्राणीच तिथं चलू शकत नाही. भयंकर वाळू तापलेली असते आणि उंटाची योजनाच अशी केलेली आहे की वाळूतच राहणारा प्राणी निर्माण केला भगवंताने. म्हणून उंटाची मान वर उंच ठेवली. जमीन तापल्या जाते, वाळू तापल्या जाते, त्या तापलेल्या वाळूपासून त्याची मान उंच राहिली पाहिजे, दूर राहिली पाहिजे. त्या वाळूच्या गरमपणाचा ताप त्या उंटाला, त्याच्या डोक्याला, त्याच्या डोळ्याला, नाजूक अंगाला नाही झाला पाहिजे म्हणून उंट उंच बनवला. त्याचे पाय लांब लांब केले, मान उंच बनवली. तो खास वाळवंटासाठी बनवलेला प्राणी. त्याच्या पायाला खालून गाद्या तयार केल्या भगवंताने. आणि वाळूमध्ये पाय फासल्या जाऊ नये, वाळूमध्ये चालायला सुविधा व्हावी, पसरट पाय केले. जर नीट उभे असते असे घोड्यासारखे किंवा बैलासारखे तर त्या वाळूमध्ये फसले असते. हे भगवंताचं नियोजन आहे सर. आणि त्या वाळवंटामध्ये जर कधी आपल्याला जाण्याचा प्रसंग आला तर नाविलाजानं त्या उंटाची स्वारी आपल्याला करावी लागेल. जरी करावी लागली तरी पण ते प्रकीर्णक नावाचं पाप आहे. फार मोठंसं असं काही पाप नाही, पहिल्या क्रमांकाचं पाप आहे. एवढी फार मोठी आपत्ती. दुसरं पाप सांगितलेलं आहे नग्न स्नायी, म्हणजे नग्नतेनं स्नान करणारा, अंगावर वस्त्र न ठेवता स्नान करणारा पापी आहे असं वर्णन केलं. श्रीमद भागवतामध्ये सुद्धा हा प्रसंग आलेला आहे. ज्यावेळेस गोपिका स्नान करायला लागल्या त्यावेळेस त्यांनी आपली वस्त्र काढून काठावर ठेवलेली आहेत. लहान लहान मुली आहेत, 5 वर्षाच्या 6 वर्षाच्या, आणि त्या वयामध्ये त्या यमुनेमध्ये स्नान करत आहेत. आणि आपल्या देशामध्ये, भारत देशामध्ये पूर्वीच्या काळी 8-8, 10-10 वर्षापर्यंत लेकरं उघडे नागडे फिरत होते. हे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे. आत्ता झालं हे समजा चड्ड्या नेसायचं, जन्मले की त्याला चड्डी नाही करत. तर कळतं होईपर्यंत त्याला मी नग्न आहे असं कळेपर्यंत ते लहान लेकरं नागवेच राहत होते पूर्वीच्या काळात. तशा त्या गवळणी सुद्धा त्या यमुनेच्या पाण्यामध्ये नग्न स्नान करत आहेत. आणि त्यावेळेस भगवान कृष्ण परमात्म्यांनी काठावरचे ते वस्त्र झाडावर नेऊन लपवले. फार सुंदर अशा प्रकारची कथा त्या ठिकाणी आलेली आहे. त्यावेळेस त्या गवळणी म्हणायला लागल्या, अगं आपले काठावरचे कपडे कुठे गेले? दुसरी गवळण म्हणायला लागली, अगं त्या कपड्यांचं सोड, बघ ना त्या कळंबाच्या झाडावर फुलं किती सुंदर लागले, आज रंगीबेरंगी फुलं लागले. तिसरी गवळण म्हणायला लागली, अगं ते फुलं नाहीत, आपलेच कपडे कुठंतरी तिथे येऊन अडकून येतात, ते कपडे तुला फुलासारखे दिसत आहे. पुन्हा चिकित्सा सुरू झाली, म्हणजे कोण नेली असतील? म्हणजे कोण नेले म्हणून काय विचारता? तो बघा ना, म्हणजे त्या फांदीवर बसलेला कृष्णाचा पाय आपल्याला दिसतो आहे आणि बासरीचा मधुर स्वरही तिथूनच ऐकू येतो. कृष्णाशिवाय हे काम कोण करेल दुसरा? आणि मग त्या गवळणी कृष्णाची विनंती करायला लागली, देहि वासांशी धर्मज्ञ, हे धर्मज्ञा, आमचे वस्त्र तू आम्हाला परत कर. नोचेत राज्ञा ब्रुवामहे, जर तू आम्हाला वस्त्र परत नाही दिले
तर आम्ही तुझी तक्रार राजाकडे जाऊन करू. कंस हा राजा होता त्या काळात. तुझी तक्रार आम्ही कुणाकडे करू? राजाकडे करू. त्यावेळेस कृष्णाला हसू आलं आणि कृष्ण म्हणायला लागला की ठीक आहे गोपिकांनो, असं करा, तुम्ही माझी तक्रार पहिल्यांदा राजालाच करा जाऊन, आणि राजा ज्यावेळेस मला सांगेल की त्यांचे वस्त्र त्यांना परत देईल त्यावेळेस देईन, म्हणजे जा राजाकडे. आणि त्यावेळेस त्या गोपिकांना आपली चूक ध्यानात आली की कृष्णाने वस्त्र दिल्याशिवाय आपण पाण्याच्या बाहेरच निघू शकत नाही. राजापर्यंत जाणं फार दूरची गोष्ट आहे. आणि मग कृष्णाचीच विनंती त्या करायला लागली. तेही वासांशी धर्मज्ञ, हे धर्मज्ञ तुला धर्म कळतो, आमची वस्त्र तू आम्हाला परत. नंतर कृष्णानं सांगितलं की बाबा नग्न स्नान करणं हा दोष आहे आणि तो तुम्ही दोष आचरण केलेला आहे. सूर्योदय होऊन गेलेला आहे तरी पण तुम्ही त्या यमुनेमध्ये स्नान करत आहात, आणि हाही दोष तुम्हाला लागलेला आहे. सूर्याचा अपराध तुम्ही केलेला आहे. तिसरी गोष्ट अशी आहे, असे अपराध तुमच्या हातून काही घडलेले आहेत. कृष्णानं त्या ठिकाणी धर्मज्ञ म्हटल्यामुळे काही धर्मनीती सांगितली. म्हणजे मला धर्मज्ञ तुम्ही म्हटलेलंच आहे, तर काही धर्माचे नियम सांगतात. जो नग्न स्नान करतो तो पापाचं आचरण करतो. जो एका हाताने दुसऱ्याला नमस्कार करतो, रामराम करतो, तेही एक प्रकारचं पापच आहे. नग्न दान देणे, नग्न स्नान करणे, नग्न भोजन करणे, नग्न रस्त्याने गमन करणे, असे 4-5 प्रकारचे पाप तिथं सांगितलेले आहेत. तर ते पापच. ज्यावेळेस कळायला सुरुवात होते लहान लेकराला की आपण नग्न आहोत आता, तेव्हापासून पुढे त्याला ते वयाच्या 5 वर्षापर्यंत त्या लेकराकडून कुठलंही जरी पाप घडलं तरी आमचं शास्त्र त्याला पाप म्हणत नसतं. त्याला पाप म्हणता येत नाही. 5 वर्षापेक्षा पुढच्या लेकरांनी, 6 वर्षापेक्षा पुढच्या लेकरांनी जर पाप केलं तरच त्याला पाप म्हणता येईल. आजही सरकार अशा लहान लेकराने जर समजा अपराध केला तर त्याला शिक्षा लावत नाही. म्हणून तर बरेचसे लोक बाल गुन्हेगारी करायला प्रवृत्त करणारे असे बरेचसे लोक झाले. लहान लेकराकडून गुन्हा करून घ्यायचा, लहान लेकराच्या, अशा लेकराच्या हातामध्ये ते बॉम्ब द्यायचा आणि कुठंतरी पब्लिकमध्ये नेऊन फोडायला लावायचा. जरी ते लेकरू सापडलं, पकडलं तरी पण ते लहान लेकरू आहे असं समजून त्याला जास्त शिक्षा होणार नाही. अशा हुशाऱ्या करायला लागल्या काही. सोडा तो विषय. तर अशा प्रकारे नग्न अवस्थेमध्ये स्नान करणे, नग्न अवस्थेमध्ये पूजन करणे, दिवसा स्वदारागमन करणे आणि खर उष्ट आरोहण करणे, अशा प्रकारचे हे प्रकीर्णक पाप सांगितलेले आहेत. पहिल्या क्रमांकाचे पाप आहे. त्याचबरोबर आरेतुरीची भाषा वापरणे. आपल्यापेक्षा वडीलधाऱ्यांना, गुरुला, ज्याच्याकडून आपण ज्ञान घेतो अशा लोकांना, साधू संतांना अरेतुरीची भाषा वापरणे हेही एक प्रकारचं पापच आहे. गुरुं हुंकृत्य तुंकृत्य विप्रम निर्जित्य वादतः बद्ध्वा वा वाससा क्षिप्रम प्रसादोपसे दिनम. तर गुरुं हुंकृत्य तुंकृत्य, गुरुला तू म्हणला नकोस का, अरे तुझी तू म्हणणे, तू म्हणणे. आदराने गुरुच्या समोर, संतांच्या समोर किंवा आपल्यापेक्षा वडीलधाऱ्यांच्या समोर आदराचे शब्द वापरणे, त्यांना दुहेरी भाषा वापरणे, अनेक वचनाचा वापर त्या ठिकाणी करणे. तुम्ही असं म्हणालात, आपण असं केलं,
आपण मला ही आज्ञा केली वगैरे असं भगवद्गीतेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दुर्योधन हा भीष्माचार्यांच्या जवळ जातो, द्रोणाचार्यांच्या जवळ जातो आणि द्रोणाचार्यांना म्हणतो, भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजय. पुढे अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तेस तथैवच. भवान भीष्मश्च, भवान हा शब्द आलेला आहे. भवान, भवान म्हणजे आपण. तू, तुम्ही आणि आपण असे हे तीन शब्द एकापेक्षा एक वरचढ असेल. आपल्यापेक्षा वयानं कमी असेल, आपल्या बरोबरीचा असेल, आपला मित्र असेल तर त्याला तू म्हणायला हरकत नाही. किंवा आपल्यापेक्षा बरोबरीचा आहे, आपल्यापेक्षा अजून थोडासा वडील आहे तर त्याला तुम्ही असं म्हणा. आणि संत आहे, ज्ञानदान करणारा आहे, गुरु आहे तर त्याला आपण म्हणा. आपण यावं, आपण बसला किंवा आपण बसा, तुम्ही असं म्हणायचं. हिंदीमध्ये सुद्धा अशा प्रकारचे शब्द आपल्याला बघायला मिळतात. तू, तुम और आप. तर अशा प्रकारचे हे शब्द बोलणं म्हणजे आदराचं बोलणं. जसं इकडं देशमुख मंडळीमध्ये आपल्याला जी शब्दाचा वापर जास्त केलेला बघायला मिळतो. एखाद्या माणसाला जर हाक मारली तर लगेच ते जी असं म्हणून हाक मारतात, प्रत्युत्तर देतात. आपलं तसं नसतं. हो की मग हो तर म्हणालो, तुला दम निघा ना काही एवढी. अशी आरेतुरेची भाषा, उर्मट भाषा आपल्याकडे वापरली जाते. तर गुरुम हुंकृत्य तुंकृत्य विप्रम निर्जित्य वादतः. ब्राह्मणाला वादामध्ये जिंकणे, ब्राह्मणाला हरवणे वादामध्ये बोलत असताना. आणि बद्वावा वाससा क्षिप्रम, ब्राह्मणाच्या गळ्याला दस्तीने बांधणे. वादात जिंकल्याच्या नंतर गळ्याला दस्ती बांधणे असं जरी केलं तरी तेही एक प्रकारचं पापच आहे. आणि मग काय करावं जर असं पाप आपल्या हातून घडलं तर प्रसाद्य. प्रसाद्य म्हणजे या गुरुला, ब्राह्मणाला, आपल्यापेक्षा वडीलधाऱ्या माणसांना प्रसन्न करावं. प्रसन्न करावं म्हणजे त्यांची क्षमा मागावी, त्यांना चरणस्पर्श करावा, त्यांच्या पायावर मुळकट ठेवावं आणि म्हणावं बुवा चुकून शब्द माझ्याकडून गेले, मला क्षमा करा, आता पुन्हा असं माझ्याकडून होणार नाही वगैरे अशा प्रकारचे शब्द वापरून त्यांची क्षमा मागा. आणि उपवसेत दिनम असं म्हटलेलं आहे. एक दिवस उपवास करावा. नुसतं क्षमा मागून भागत नाही तर एक दिवस उपाशी राहा म्हणजे ही शिक्षा आहे. तर असं हे एवढं कर्म केल्याच्या नंतर की आरेतुरेची भाषा वापरलेल्या पापातून मुक्त होता येतं. गुरुला अरेतुरे शब्द वापरल्याच्या पापातून मुक्त होता येतं. ब्राह्मणाचा अपमान केला, त्याला वादात जिंकलं, त्याला दस्तीनं गळ्याला बांधलं, त्या पापातून मुक्त होतं. त्या पापाचा परिणाम आपल्याला काही होत नाही. तर अशा प्रकारचे हे जे पाप आहे त्याला प्रकीर्णक पाप असं म्हणतात. त्यानंतर पुढचं पाप आहे जातीभ्रंशकर नावाचं पाप. जातीभ्रंशकर पापामध्ये ब्राह्मणस्य रुजकृत्वा म्हणजे ब्राह्मणाला पीडा देणे, त्रास देणे. आणि घ्रातिरघ्रेय मध्ये मद्याधिकांचा वास घेणे. मद्य पिणे नाही, दारू पिणे नाही, नुसतं दारूचा वास घेणे. ते हे 2 नंबरच्या पापामध्ये येते. थोडसा वरचा क्रमांक झाला आता, हे चढलं जरासं. म्हणून दारूचा वास सुद्धा घ्यायचा नाही असं शास्त्र सांगतं. पिणं तर महापाप आहे हो, ते पुढे येणारच आहे आपल्याला महापापामध्ये.
नुसतं वास जरी घेतला तरी त्याला जातीभ्रंशकर नावाचं पाप त्याला लागतं. ब्राह्मणाला त्रास देणे आणि अग्रेय मध्ययो घाती, त्याचा वास घेऊ नये अशा प्रकारच्या मद्याचा वास जर घेतला आपण तर ते सुद्धा एक प्रकारचं पाप. आता बरेचसे पोलीसवाले काय करतात, एखादा दारू पिऊन जर गाडी चालू लागला तर त्याला जवळ घेतात, त्याच्या तोंडाजवळ नाक नेतात, त्याला म्हणतात खूप हवा बाहेर सोड, आणि त्याच्या त्या तोंडाचा वास घेतात. म्हणजे ते मद्याचाच वास आहे की नाही, ते दारूचाच वास घेणं आहे की नाही, तर तेही एक प्रकारचं पाप आहे. आणि म्हणून ते आता नवीन मशीन सुद्धा निघालेली, ते मशीन त्याच्या तोंडाला लावली, त्यानं त्या मशीनमध्ये फुटलं, त्यानं दारू पिलेली आहे किंवा नाही ते कळते. तर अशा प्रकारे हे जातीभ्रंशकर नावाचं पाप आहे. आणि त्यानंतर जय मंच मैथुनम कोंसी, कुटिलता मनामध्ये असणे, कुटील डाव खेळणे, पुढच्या माणसाबरोबर कूट कारस्थान करणे, दुसऱ्या माणसाला त्रास कसा देता येईल, पीडा कशी देता येईल, अशा प्रकारचे डावपेच तयार करून, जसे राजकारणी लोक डावपेच करतात की नाही, अशा प्रकारचे डावपेच करून पुढच्या माणसाला अडचणीत कसं आणता येईल अशा प्रकारच्या योजना बनवणे, हेही एक प्रकारचं पाप आहे. त्यानंतर मैथुनम कोंसी, पुरुषाने पुरुषाबरोबर मैथून करणे, हेही एक प्रकारचं पाप आहे. आणि हे जातीभ्रंशकर नावाचं पापामध्ये याची गणना केल्या जाते. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं पाप आहे संकरीकरण. संकरीकरण पापामध्ये गावातले आणि अरण्यातले जे पशु आहेत त्या पशूंची हत्या करणे, याचं नाव आहे संकरीकरण नावाचं पाप. गावातले पशु, गावात राहणारे पशु, म्हणजे गावात कोण कोण राहतात पशु, शेळ्या, मेंढ्या, कोंबडे, अजून गाई, बैल, म्हशी, हलगट, हे गावात राहणारे पशु. आणि रणात राहणारे तर जंगलातले प्राणी, सर्प आहे, विंचू आहे, ससे आहेत, लौर, चित्र, काय काय असतात, सगळ्याचे असतात, आहे की मोर, हरिण, अशा प्रकारच्या या प्राण्याची हत्या करणे म्हणजे संकरीकरण नावाचं तिसऱ्या क्रमांकाचं पाप त्याला. आणि त्या हत्येसाठी सर्व तयारी करणे, हे सुद्धा एक पापाचाच प्रकार आहे. त्याच्यानंतर अपात्रीकरण नावाचं चौथं पाप आहे. निंदितेभ्यो धनादानम, वाणिज्यम शूद्र सेवनम, अपात्रीकरणम ज्ञेयम, असत्यस्य च भाषणम. अपात्रीकरण नावाचं पाप सांगितलंय. निंदितेभ्यो धनादानम, एखाद्या निंदित माणसाकडून, दुर्जन माणसाकडून धन ग्रहण करणे, पैसा ग्रहण करणे, हेही एक प्रकारचं अपात्रीकरण पाप आहे. पुन्हा वाणिज्य करणे, वाणिज्य म्हणजे व्यापार करणे, कमी किमतीची वस्तू महागामध्ये विकणे, याचं नाव काय, व्यापार. आणि हा व्यापार करणे सुद्धा एक प्रकारचं पापच आहे. आणि शूद्र सेवन, शूद्राची सेवा करणे, खालच्या दर्जाच्या माणसाची सेवा करणे, जे मनाने खालच्या दर्जाचं आहे, शरीराने खालच्या दर्जाचं आहे, विचाराने खालच्या दर्जाचं आहे, अशा प्रकारच्या केवळ पैसा त्याच्याकडे जास्त आहे म्हणून त्याची सेवा करणे, बाकी सगळ्या गोष्टीनं तो खालच्या दर्जाचा आहे, असं जर असेल तर ते शूद्र सेवन हे सुद्धा एक प्रकारचं पापच आहे. असत्यस्य च भाषणम, त्यानंतर असत्य भाषण करणे, खोटं बोलणे, हेही एक प्रकारचं पाप सांगितलेलं आहे. कोण्याही परिस्थितीमध्ये माणसाने खोटं बोलू नये, खरं बोलावं. पण अजूनही असं सांगितलेलं आहे की खरं बोलण्याचे सुद्धा काही नियम सांगितलेले आहेत. की जर समजा एखादी गाय एखाद्या हटकाच्या हातून सुटून जात असेल आणि ती गाय आपल्या समोरून गेली असेल
पाठीमागे तो जर विकत घेणारा किंवा गाय कापणारा माणूस जर आला आणि त्यानं जर विचारलं की तुम्ही गाय बघितली काय हो, मग आता काय सांगावं? कुणीकडे गेली गाय सांगा बरं आम्हाला, सांगावं का त्याला गाय? त्याला गाय सांगा. त्या ठिकाणी लबाड बोललं तरी तो धर्मच आहे. त्या ठिकाणी खरं बोलणं म्हणजे धर्म नाही. त्या ठिकाणी बेशक लबाड बोला, असं भगवान कृष्ण परमात्म्याने महाभारतामध्ये सांगितलेलं आहे. असे जर काही प्रसंग असतील की ज्या खऱ्या बोलण्यामुळे तुमचं स्वतःचं नुकसान होत असेल, स्वतःच्या प्राणाचं रक्षण करण्याकरता बेशक माणसाने लबाड बोलावं असं शास्त्र सांगतं. त्याचप्रमाणे एखादं लग्न लागत असेल, लग्नामध्ये तुमच्या थोड्याशा खोटं बोलण्यामुळे जर ती सोयरीक जुळत असेल तर थोडंफार खोटं बोलायला सोयरीकीमध्ये हरकत नाही. लोह्यामध्ये फुलाट नसलं तरी लोह्यात एक फुलाट आहे म्हणून आगाव सांगायला काही घोर नाही, जर सोयरीक जमत असेल तर. तर विवाहामध्ये थोडंफार खोटं बोलायला हरकत. आणि स्त्रियांच्या संगतीमध्ये बसला असताही सगळ्या गोष्टी खऱ्या सांगत जाऊ नये, कारण बायाच्या तोंडामध्ये गोष्टी राहत नाही. आणि एकाची गोष्ट सांगितलेली ते घरोघर पसरल्याशिवाय राहीना. ते असं आमचे महाराज लोक विनोदानं सांगतात की माय तुला म्हणून सांगाले, तुला म्हणून सांगाले, सगळ्या गावभर ती पसरल्याशिवाय राहत नाही. म्हणून सगळ्या गोष्टी बायाला खऱ्या सांगायच्या. जर एखादी गोष्ट जर आपल्याला गावात पसरायचीच असेल तर आधी बायाला सांगा आणि तिला म्हणायचं हे कोणाला सांगू नको. मग तर सगळ्यात आधी सगळे कामं सोडून देऊन त्याच कामाला लागते. ते विनोदाचा भाग सोडा, पण आपल्या इथल्या बाया तशा नाही. आणि हे जे ऐकणाऱ्या आमच्या महिला माता भगिनी असतील त्या सुद्धा अशा स्वभावाच्या नाहीत. हा विनोदाचा भाग आहे. तरी पण स्त्रियांच्या संगतीमध्ये सगळ्याच्या सगळ्या गोष्टी खऱ्या सांगायच्या नाहीत असं शास्त्रामध्ये वर्णन आहे. आणि तर अशा काही ठिकाणी थोडंफार खोटं बोलायला परवानगी आहे, पण नेहमीच माणसाने खोटं बोलत जाऊ नये. असत्य भाषण हे एक प्रकारचं पाप आहे. हे अपात्रीकरण नावाचं पाप आहे. त्याच्यानंतर 5व्या क्रमांकाचं पाप आहे मलिनीकरण नावाचं. या मलिनीकरण नावाच्या पापामध्ये सांगितलेलं आहे की कृमी कीट वयोहत्या, मद्यानुगत भोजनम, फलैध कुसुमस्तेयम, अधैर्यंच मलावहम, अशा प्रकारे हे मलिनीकरण नावाचं पाप सांगितलेलं आहे. मनुस्मृतीमध्ये याचं वर्णन करण्यात आलं. कृमी कीट वयोहत्या. कृमी म्हणजे बारीक सारीक किडे, कीट म्हणजे जरा मोठ्या आकाराचे किडे, कृमी म्हणजे अतिशय बारीक असलेली किडे, बारके चिरट असतात की नाही तशा प्रकारचे. आणि कीट म्हणजे अजून त्याच्यापेक्षा जरा मोठी किडी असते. वयोहत्या, वयो म्हणजे आकाशामध्ये हिंडणारे पक्षी, त्यांची हत्या करणं. मद्यानुगत भोजनम, मद्यानुगत भोजन म्हणजे ते मद्याचं भांडं ठेवलेलं आहे, त्याच्याजवळ असे काही ते फळं ठेवलेली आहेत, काही जेवणाचं खाण्याचं सामान पदार्थ ठेवलेले आहेत. तर त्या मद्याच्या भांड्याच्या जवळ ठेवलेले पदार्थ सेवन करणे हे सुद्धा एक प्रकारचं पाप आहे. वर काय सांगितलं, त्या दारूचं वास घेणं हे पाप आहे. आता पुन्हा सांगायला लागले की हे त्या वास घेण्यापेक्षा एक भारीचं पाप आहे, पुढचं पाप आहे मलिनीकरण नावाचं. कारण ते मद्यानुगत भोजन आहे. ते मद्याच्या जवळ, त्या पात्राच्या जवळ ठेवलेलं ते अन्न जर असेल किंवा फळ फळावळ जर असतील तर त्याचं सेवन करणं हेही एक प्रकारचं पाप आहे. फळाची चोरी करणे, फलैध कुसुमस्तेय, लाकडांची चोरी करणे, आणि कुसुम म्हणजे फुलांची चोरी करणे.
फळाची चोरी करतात माणसं. दुसऱ्याच्या शेतामध्ये चांगली फळं जर दिसली तर ती फळं न विचारता, न परवानगी घेता खातात की नाही. रस्त्यानं चलता चलता तुरीच्या शेंगा लागलेल्या दिसल्या तर माणसं वरतून खिशे भरतात की नाही. आपल्या इथं कुणी आले नाही तसे, पण असं बरेचसे लोक करतात. दुसरी गोष्ट, फळाची चोरी करणे, पुन्हा लाकडाची चोरी करणे. लाकडंही एकमेकाच्या शेतातली आपण तोडून नेताना पाहिलेले आहेत. चंदनाची चोरी करणारी लोक बघायला मिळतात. त्याचप्रमाणे नीट दांडीसारखं लाकूड दिसलं तर त्याही लाकडाची चोरी करतात. आता वखराला कोळप्याला रुमणे व्हायासारखे जर अशी लाकडं दिसली दुसऱ्याच्या शेतामध्ये तर तेही चोरून नेतात माणसं. पण आता लाकडाचं काही करायचं राहिलंच नाही, त्याच्यामुळं लाकडाच्या चोरीवर आपोआपच ते की नाही बंधन आलेलं आहे, ब्रेक लागलेला आहे त्याला. ते एक बरं. आता कोणी ते गुढीच्या निमित्तानं लाकडं चोरून आणतात दुसऱ्याच्या शेतातलं. नीट दांडीसारखं असं ते बाबळीची म्हणा कशाची म्हणा अशी जर नीट दांडी दिसली आणि जर समजा त्याला ते तोडताना पकडलं तर ते म्हणतात नाही नाही हे गुढीला न्यावं. काय देवाला न्यालाच म्हणजे काय चोरी करून नेतोस की काय? निदान परवानगी तर घ्या, नेऊ का एवढं तर विचारा, किंवा त्याची किंमत द्या. त्या काय मागत असेल ती किंमत द्या, नंतर घेऊन जा. तर अशा प्रकारे लाकडांची चोरी करणे हेही एक प्रकारचं पापच आहे. फळाची चोरी करणे, लाकडाची चोरी करणे, फुलांची चोरी करणे. बरेचसे लोक फुलाची चोरी करतात आणि वरून पुन्हा अनेक मोठेपणानं सांगतात देवाला नेऊ लागलो मी फुलं, मी काय घरला नेऊ लागलो काय, माझ्या काय काम आहे काय त्या फुलाचं. आणि पण देवाला न्यायला पण चोरून का रे? चोरून का? विचारून घ्या, परवानगी घ्या. आपल्या घरी एखादं सुंदर फुलाचं झाड लावा, एकतर घराची शोभा वाढल आणि देवालाही फुलं मिळतील. नाहीतर बऱ्याचशा ठिकाणी बघायला मिळतं हे रिटायर झालेली माणसं आहेत की नाही, वाकड्या काट्या हातामध्ये घेऊन रोज सकाळी फिरतात ना कुठं दुसऱ्याच्या घराच्या होतात, आणि त्या वाकड्या काठीनं फाटा खाली वाकवायचा आणि त्याचे फुलं तोडून देवाला न्यायचे. अरे देव चांगला प्रसन्न होता सध्या फुलाच्या योगाने. तर फुलाची चोरी करणे हे सुद्धा एक प्रकारचं काय आहे, पापच आहे. फळाची चोरी करणे, लाकडाची चोरी करणे, फुलाची चोरी करणे. मी असं ऐकले की एक पोरगं रोजच दुसऱ्याचे जांभं तोडून आणू लागलं. दुसऱ्याच्या शेतावर जायचं, जांबाच्या झाडावर जायचं, जांभं तोडून थैली भरून घरला न्यायचं. एका दिवशी ते मालकानं विचार केला की म्हणजे दररोजच आपले जांभं चोरीला चालले, कोण नेत असेल, कोण नेत असेल. ते असा लपूनच बसला मालक. एक पोरगं आलं, झाडावर चढलं, ती पिशवी अडकून ठेवली एका फांदीला आणि पोटं जांभं तोडून त्या थैलीमध्ये टाकलं आणि चांगला असं रंगल्याबरोबर महाराज या मालकानं जाऊन त्याच्या हातालाच पकडलं. म्हणजे चल तुझ्या बापाकडे घेऊन जातो, तुला घरलाच येतो म्हणले तुला. ते म्हणला बाप घरी नाही. कुठं गेला तुझा बाप? ते काय म्हणला पलीकडल्या झाडावर जांभं तोडायला. आता बापही जर असे जांभं तोडीत असेल तर आता पोराने तरी दुसरं काय करावं. तर अशा प्रकारे फळांची चोरी करणे, लाकडाची चोरी करणे, फुलांची चोरी सुद्धा करणे हे मलिनीकरण नावाचं पाप आहे. अशा प्रकारचे 5 प्रकारचे पाप या ठिकाणी आपण विचार केला. त्यानंतर 6व्या क्रमांकाचं जे पाप आहे ते उपपातक म्हणून त्याला सांगितलेलं आहे. उपपातक. या उपपातकामध्ये 46 प्रकारचे पाप सांगितले. 46 प्रकारचे पाप. या 46 प्रकारामध्ये परस्त्रीगमन आहे, पुन्हा व्याजाने देणं घेणं करणे हेही एक प्रकारचं ते पाप सांगितले, उपपातकामध्ये आलेलं आहे. त्याच्यानंतर
स्वकन्या, स्नुषा, वहीन आणि परस्त्रीगमन अशा प्रकारच्या जर हे यांच्याबरोबर जर जार संबंध ठेवले तर ते उपपातकामध्ये त्याची गणना करण्यात आलेली आहे. फार मोठं पाप सांगितलेलं आहे. म्हणून आपली मुलगी, आपली सून, आपली बहीण ज्या अंथरुणावर बसलेली आहे त्या अंथरुणावर सुद्धा बसू नये असं शास्त्रामध्ये सांगितलं. कारण बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसमपि कर्षति. इंद्रियाचा गाव एवढा बलवान आहे, इंद्रिय माणसाचे एवढे बलवान असतात की विद्वान माणूस सुद्धा तिकडे खेचल्याशिवाय राहत. माता स्वस्त्रा दुहित्रा वा नो विविक्ता सनो भवेत. बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसमपि कर्षति. माता म्हणजे आई, स्वस्त्रा म्हणजे स्वतःची मुलगी, दुहित्रा माता, स्वस्त्रा, दुहित्रा वा सून, नो विविक्ता सनो भवेत. एका आसनावर यांच्याबरोबर बसायचं नाही. काय होईल म्हणले बसल्यानं? तर बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसमपि कर्षति. ते महाभारतामध्ये ज्यावेळेस हा प्रसंग व्यास महाराज सांगू लागले त्यावेळेस ते जैमिनी लिहू लागले होते. ते जैमिनीनं शंका निर्माण केली, म्हणजे विद्वान माणूस कसा अशा प्रकारचं कुकृत्य त्याच्या हातून घडेल? अज्ञानी माणसाकडून अशा प्रकारचे कर्म घडतील शक्य आहे, पण विद्वान माणसाकडून, शहाण्या माणसाकडून कसं काय अशा प्रकारचे कृत्य घडतील अशी शंका केली असता व्यास महाराजांनी तिथंच महाभारत लिहायचं थांबवलं आणि व्यास महाराजांनी काही दिवसाचा कालावधी मागून घेतला. म्हणजे हे तुम्हाला स्पष्ट करून दाखवल्याशिवाय पुढचं महाभारत लिहायचं नाही. काही दिवस गेले, पावसाळ्याचे दिवस सुरू झाले. वरून पाऊस सुरू झाला, पाऊस पडायला लागला आणि जंगलामध्ये त्यांची झोपडी त्या जैमिनी महाराजांची. आणि अचानक त्या ठिकाणी एक सुंदर अशा प्रकारची स्त्री, त्या झडीमध्ये भिजलेली, अंगावरचे वस्त्र जिचे ओले झालेले आहेत अशा प्रकारची ती स्त्री, सुंदर असलेली, तरुण असलेली, त्या झोपडीच्या जवळ आली. खूप अशी करू लागली होती, थंडी तिला वाजू लागलेली होती, दात तिची वाजत होते, सगळं अंग असं थरथर कापत होतं. आणि अशा अवस्थेमध्ये तिने जैमिनी महाराजांना विचारलं, महाराज मी तुमच्या या झोपडीच्या पुढाला जरासं थांबतो. जैमिनी महाराजांनी सांगितलं, म्हणजे हो ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही, पावसाळा आहे, पावसात भिजलेली आहे, आश्रय देणं आपलं कर्तव्य आहे, थांब. मग थोडंसं त्या कुडामधून नजर बाहेर गेली आणि त्या स्त्रीचं सौंदर्य वगैरे ते पाहिलं त्यांच्या नजरेनं आणि पाहिल्याबरोबर तिच्याबद्दल थोडीशी आसक्ती निर्माण झाली आणि ते म्हणायला लागले की थोडंसं आत येऊन बसलं तरी चालेल, काही हरकत नाही. मग ती स्त्री थोडंसं आत येऊन बसली. मध्ये ते यज्ञकुंड वगैरे चालू होता. म्हणजे असं कर, या यज्ञाच्या जवळ, या कुंडाच्या जवळ, अग्नीच्या जवळ येऊन बस, म्हणजे याच्यामुळं थोडीशी गरमी लागेल आणि मग तुझी थंडी ही नाहीशी होईल, बरं वाटेल तुला. आणि मग आमने सामने हे दोघंही जण बसलेले असताना यांच्या मनामध्ये वेगवेगळे विचार निर्माण व्हायला लागले जैमिनी ऋषीच्या मनामध्ये. आणि हळूहळू जैमिनी महाराजांनी बोलायला सुरुवात केली की हे म्हणायला लागले, तुझं लग्न झालेलं आहे काय? तिनं सांगितलं, नाही लग्न झालं महाराज. मग म्हणजे लग्न करण्याची इच्छा आहे काय? तर म्हणजे हो, इच्छा नाही तर काय झालं? स्त्री ही बिना लग्नाची राहू नये असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. लग्न करण्याची ही इच्छा आहे, पण काय करावं, योग्य वर मिळत नाही. म्हणजे माझ्याबरोबर लग्न केलं तर चालेल काय? म्हणजे काही हरकत नाही, चालेल, पण माझी एक आट आहे. म्हणजे काय आट आहे तुझी? काही नाही म्हणले, मला जो कोणी पाठीवर घेऊन त्याच्या घराभोवताल 5 फेऱ्या मारील त्याच्या संग मी लग्न करणार आहे. म्हणजे त्याच्यात काय अवघड आहे की इथं जंगल आहे, म्हणले इथं कोण बघणार आहे? पाऊसही थोडासा थांबला होता. चल म्हणले मग बाहेर. आता बाहेर आले, ती बाई त्या पाठीवर बसली, जैमिनी ऋषीच्या चक्रा मारायला लागली, त्या प्रदक्षिणा करायला लागली झोपडीच्या भोवती. 1 2 3 4
नमस्कार. 5वी प्रदक्षिणा ही पूर्ण झाली आणि 5वी प्रदक्षिणा पूर्ण झाली ते पाठीवरून त्या बाईला खाली उतरली. आता ती बाई नव्हतीच, व्यासऋषीच होते. वल्या एवढ्या मोठ्या दाढी जटा. व्यासऋषी पाठीवरून खाली उतरले. जयमिनी महाराज दचकले. म्हणजे महाराज तुम्ही इकडं कसं का? तुम्ही कधी आला? ती बाई कुठे गेली? हो म्हणजे महाराज, मी सांगितलेला श्लोक खरा आहे की नाही सांगा. विद्वांसमपि कर्षति का नापि कर्षति? तुमचं नापि कर्षति हे म्हणणं खरं आहे का अपि कर्षति म्हणणं खरं आहे? आणि त्यावेळेस जयमिनी महाराजांनी सांगितलं म्हणजे अपि कर्षति हेच बरोबर आहे, नापि कर्षति बरोबर. अशा प्रकारचा इंद्रियग्राम फार बलवान आहे. आणि म्हणून अशा या स्त्रियांच्या बरोबर आपली सून असेल, मुलगी असेल, आई असेल, बहीण असेल, यांच्याबरोबर एकासनावर सुद्धा माणसाने बसायचं नाही असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. नाहीतर मग ते उपपातकामध्ये त्याची गणना केली जाते. आणि अशा उपपातक ते ज्याच्या हातून घडते की नाही, त्याला शिक्षा काय शास्त्राने सांगितलेली आहे? तर लिंग वृषण छेदादी मरणांतिक प्रायश्चित्ते. लिंग वृषणादी त्याचा छेद करून मरणांतिक प्रायश्चित्त त्याला द्यावं, अशा प्रकारची शिक्षा आमच्या शास्त्राने सांगितली. कठोर शिक्षा आहे, साधी शिक्षा नाही. पण आजचं सरकार हे एवढी कठोर शिक्षा असं करणाऱ्या लोकांना देत नाही. आणि म्हणून असं करणाऱ्या लोकांची हिंमत वाढायला लागलेली आहे. खरं तर असे हे कठोर शिक्षेचं शासन असलं पाहिजे, म्हणजे पुन्हा याचा विचार सुद्धा कोणी करणार नाही. असो तर अशा प्रकारे हे उपपातकामध्ये हे असे अनेक प्रकार 46 प्रकार जवळजवळ सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर 7व्या क्रमांकाचं पाप आहे महापातक. महापातकामध्ये 7 प्रकारचे पाप सांगितलेले आहेत. ब्रह्महत्या, सुरापानम, स्तेयम, उर्वंगनागमः, महंती पातकान्याहु संसर्गश्चापितैः सह. 5 प्रकारचे सांगितलेले आहेत. ब्रह्महत्या म्हणजे ब्राह्मणाचा जीव घेणे, ब्राह्मणाला जीवे मारणे हे महापातक आहे. त्याच्यानंतर सुरापानम, दारू पिणे, मद्यपान करणे हे महापातक आहे, साधं पातक नाही. ब्राह्मणाला मारल्यासारखं पाप आहे, गोहत्या केल्यासारखं पाप आहे. या पातकातून सुटकाच नाही मला. ब्रह्महत्या, सुरापानम, स्तेयम, उर्वंगनागम, चोरी आणि गुरुपत्नीशी गमन. उपपातकामध्ये सांगितलं सर्वसाधारण स्त्रियाशी, परस्त्रीशी गमन करणे हे उपपातकामध्ये आले. पण गुरुपत्नीशी गमन करणे हे महापातकामध्ये वर्णन करण्यात आले. तर गुरुपत्नीशी गमन करणे, सुवर्णस्तेय वगैरे करणे, सोन्याची चोरी करणे हे महापातक आहे. महंती पातकान्याहु हे महापाप सांगितलेले आहेत. आणि संसर्गश्चापितैः सह, आणि हे पाप करणाऱ्याच्या संग राहणारा तोही महापापीच आहे. दारू पिणाऱ्याच्या संग राहणारा, ब्रह्महत्या करणाऱ्याच्या संग राहणारा, सोनं चोरणाऱ्याच्या संग राहणारा, गुरुपत्नीशी गमन करणाऱ्याच्या संग राहणारा, अशा ह्या 4 पाप्याच्या संग राहणारा जो 5वा माणूस आहे ना, तो सुद्धा महापापी. आणि संगत करणे म्हणजे काय करणे, त्याचाही विस्तार खाली करण्यात आलेला आहे. आलापात, गात्र संसर्गात, स्वाध्यायात, सहभोजनात,
सहशय्यासनात पानात पापम संक्रमते नृणाम. कशा कशा प्रकारे संगत केली म्हणजे त्याचे पाप आपल्या अंगावर येतात. तर त्याचे संगती कशा प्रकारची आहे ते सांगितलंय. आलापात. आलापात म्हणजे त्याच्याबरोबर बोलणे, चर्चा करणे, कुठल्याही गोष्टीवर त्याच्या संग डिस्कस करणे, आलापात. पुन्हा गात्र संसर्ग. गात्र संसर्ग म्हणजे त्याच्या अंगाला खिटून बसणे, त्याच्या हातात हात घालणे, त्याच्या सोबत झोपणे, संसर्ग. स्वाध्यायात सोबत बसून सोबत राहून अभ्यास वगैरे करणे. सहभोजना, सोबत सोबत जेवण करणे. सहशय्या आसनात, सोबत झोपणे, सोबत एका आसनावर बसणे. आणि पापम संक्रमते नृणाम इत्यादी गोष्टींच्या द्वारा पापाचं संक्रमण होत असतं. त्याच्याकडचं पाप आपल्याकडे येत असतं. तोही तेवढाच पापी ठरत असतो. महापाप जो कोणी करतो त्याच्या संसर्गात राहणाराही महापापीचा असू शकतो. अशा प्रकारचे हे महापातकाचे 5 प्रकार सांगितलेले आहेत. त्यानंतर पुढे 8व्या क्रमांकाचं पाप आहे अनुपातक. असद्भक्ष खाणे म्हणजे मांसाहार करणे. झोपेमध्येच सूर्योदय सूर्यास्त होणे. म्हणजे सूर्योदय झाला तरी झोपूनच राहणे आणि दिवस मावळायच्या टायमाला पुन्हा झोपी जाणे. दिवस त्याचा झोपीतच मावळणे. म्हणून माणसं, जुने माणसं म्हणतात की बाबा दिवस निघायची वेळ झालेली आहे, झोपू नका, आता उठा. आणि पुन्हा संध्याकाळच्या टायमाला जर कोणी झोपला असेल तर त्याला म्हणतात दिवस मावळायची वेळ झाली, उठा. तर अशा प्रकारे सूर्योदय सूर्यास्त ज्याला झोपेमध्येच होतात तोही पातकीच आहे, पाप करणारा आहे. अनुपातक म्हटलेला आहे त्याला. पुन्हा दिवसा झोप घेणारे, नग्न स्त्रीचं दर्शन करणारे, नग्न शयन करणारे, स्मशानावरून चालून जाणारे म्हणजे पायानं तुटलीच स्मशानावरून जाणारे. ज्या ठिकाणी माणसाला नेहमी जाळण्यात येतं, ज्या ठिकाणी पुरण्यात येतं, अशा प्रकारची स्मशानभूमी, त्या भूमीवरून पायात जोडे घालून किंवा अनवाणी पायाने त्या भूमीवरून तुडवीत पलीकडे जाणे हेही एक प्रकारचं पातकच आहे. घोड्यावर बसणे, उच्च माणसाचा अतिक्रमण करणे आणि वृक्ष सर्पादिकांचा वध करणे हे अशा प्रकारे अनुपातक सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर अतिपातक हा 9व्या क्रमांकाचा पातक आहे. जनन्यांच भगिन्यांच स्वसुतायां तथैवच स्नुषायांच गमनंचैव विज्ञेय मतिपातक. जनन्या म्हणजे आई, भगिन्या म्हणजे बहीण, स्वसुतायाम स्वतःची मुलगी, स्नुषायाम स्नून यांच्याबरोबर गमन करणे म्हणजे हे अतिपातक सांगितलेलं आहे. आणि अशा प्रकारचे हे 9 प्रकारचे पातक मनुस्मृतीमध्ये, याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये सांगितलेले आहेत. आणि त्याच्यानंतर पुन्हा 3 पातक सांगितलेले आहेत. मनाने होणारे पाप, वाणीनं होणारे पाप आणि शरीरानं होणारे. मनाने कोणते पाप होतात तर परत द्रव्येष्वभिध्यानम, दुसऱ्याच्या धनावर मनामध्ये लोभ निर्माण होणे, दुसऱ्याच्या धनाबद्दलचा मनसानिष्ठ चिंतनम, दुसऱ्याचं मनामध्ये वाईट चिंतन करणे, मनात दुसऱ्याच्या वाईटाबद्दल नेहमी चिंतन घडत राहणे. वितथाभिनिवेशश्च म्हणजे नास्तिकपणाने भलतंच काहीतरी आग्रह धरणे. देव नाही म्हणतात काही लोक आणि त्याचा एवढा आग्रह धरतात, नाही म्हणजे नाहीच. स्वर्ग नाही, पुण्य नाही, पाप नाही, नरक नाही, असं नास्तिकपणाचं ते आग्रह दुराग्रह मनामध्ये राहतात आणि त्याचा हट्ट धरून बसतात. तेही एक प्रकारचं
मानसिक पाप आहे. असं 3 प्रकारचं मानसिक पाप सांगितलंय. त्याच्यानंतर वाचिक पाप आहे, वाणीच्या द्वारा होणारं पाप. पारुष्य अंधृतंचैव वैशून्यंचापि सर्वशः असंबद्ध प्रलापश्च वाङ्मयं स्यात् चतुर्विधं. 4 प्रकारचं वाचिक पाप सांगितलेलं आहे. पारुष्यम अनृतंचैव, खोटं बोलणे, दुसऱ्याची निंदा करणे, असंबद्ध प्रलाप करणे आणि कपटपूर्ण भाषण करणे. अशा प्रकारचे दुसऱ्याला त्रास होईल अशा प्रकारचे शब्द उच्चारणे, असे हे 4 प्रकारचं वाचिक पाप सांगितलेलं आहे. त्यानंतर शारीरिक पाप सांगितलेलं आहे. अदत्तानाम उपादानम, न दिलेली वस्तू शरीराने घेणे, हाताने उचलणे. ज्यांना हाताने उचलून दिली नाही करून आणि आपल्या मनानंच घेणे, शरीराने ती वस्तू उचलणे, त्याला अदत्तानुदानम. पुन्हा हिंसा करणे, हत्या करणे कोणाची तरी. अविधानतः म्हणजे शास्त्राची परवानगी नसताना एखाद्याची हत्या करणे. त्याचप्रमाणे परदारोपसेवाच, परदारागमन करणे, हेही शारीरिक अशा प्रकारचं त्रिविध पाप सांगितलेलं आहे. आणि अशा प्रकारचे हे पाप शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. माणसाच्याकडून शारीरिक पाप घडू नये, वाचिक पाप घडू नये, मानसिक पाप घडू नये. त्याचप्रमाणे वर सांगितलेले हे सर्वच्या सर्व 9 प्रकारचे पाप सुद्धा कुण्याही माणसाकडून घडू नये. पण या शरीराच्या राहटीमध्ये उपकर्मानुसार, परिस्थितीनुसार काही पाप माणसाच्या हातून घडतात. तर ते पाप घडलेले निवृत्त होण्याकरता म्हणून, नाहीसे होण्याकरता म्हणून शास्त्राने काही उपाय सुद्धा आपल्याला सांगितलेले आहेत. काय उपाय सांगितले? गंगेचं स्नान करा, गंगा स्नान आहे. आपल्या घरामध्ये वाडवडील माणसं असतील तर त्यांचं दर्शन घ्या. आपल्या गावामध्ये ग्रामदेवता असेल तर त्या ग्रामदेवतेचं दर्शन घ्या. किंवा भगवंताचं नामस्मरण करा, एखादं व्रत आचरण करा. पापाची काय होत असते? निवृत्ती. आणि अजून एक त्या पापातून मुक्त होण्याचा उपाय आहे, ते म्हणजे पश्चाताप होणे. केलेल्या पापाबद्दल पश्चाताप होणे. हे पाप माझ्या हातून घडायला नको होतं पण घडलं, नजर चुकीनं घडलंय, पण पुन्हा मी अशा प्रकारचं पाप होऊ देणार नाही. फार मोठी चूक माझ्या हातून झाली, फार मोठी गलती माझ्या हातून झाली, अशा प्रकारचा विचार ज्याच्या मनामध्ये निर्माण होतो तो एक प्रकारचा पश्चाताप आहे. आणि पश्चाताप हे सुद्धा पाप निवारण करण्याचं साधन आहे. न्हाये अनुतापी पांघरे दिशा, स्वेद जिरोदे अवघी आशा, पोशील आधी होतासी तैसा, तुका म्हणे दशा भोगी वैराग्य. तुकाराम महाराज सांगतात. न्हाये अनुतापी, अनुताप म्हणजे पश्चाताप, अनुताप म्हणजेच पश्चाताप. पश्चाताप म्हणजे एखादं कर्म आपल्या हातून घडून गेले आणि घडल्याच्या नंतर वाटू लागले, अरे असं व्हायला नको, असे आपण बोलायला नको, किंवा असं हे आपण करायला नको, पण हे आपल्या हातून घडले, हे चूक झाली आपल्याकडून, असा पश्चाताप मनामध्ये होणे हे सगळ्यात मोठं प्रायश्चित, पाप धुवून टाकण्याचं साधन. न्हाये अनुतापी, अनुतापामध्ये नहाणे म्हणजे स्नान करणे. अनुताप नावाच्या तीर्थामध्ये स्नान करणे असं म्हणतात त्याला. न्हाये अनुतापी. पुन्हा पांघरे दिशा, दिशा पांघरे म्हणजे विरक्तावस्थेमध्ये राहणे. न्हाये अनुतापी पांघरे दिशा, स्वेद जिरुदे अवघी आशा, आशा रूपी आलेला घाम तो सगळा जिरून जाऊ दे. आशा आता कुठल्या संसारिक विषयाची आशा मनामध्ये ठेवायची नाही, असा निश्चय मनामध्ये होऊ दे. तुकाराम महाराज सांगतात. स्वेद जिरोदे अवघी आशा. काय होईल तर होशील आधी होतासी तैसा. आधी जसा होतास तसा होशील. आधी कसा होतास? आधी ब्रह्म होतास, देव होतास. तर मग आता पुन्हा तू काय होशील?
असं केल्यामुळे परत एकदा देवाची. तुका म्हणे दशा भोगी वैराग्य, की वैराग्य दशा तू ज्यावेळेस भोगायला लागशील, वैराग्य ज्यावेळेस तुझ्या अंतःकरणात निर्माण होईल त्यावेळेस तू असा होशील आधी होत असेल. तर अशा प्रकारे पश्चाताप जर मनात निर्माण झाला तर सगळ्यात मोठं प्रायश्चित आहे. एक दुसरं प्रकारचं प्रायश्चित आहे भगवंताचं नामस्मरण. नामस्मरणापुढे कुठल्याही प्रकारचं पाप शिल्लक राहत नाही. आपल्याला पुढे आपलं अभंग येणारच आहे. तृणाग्नी वेळे समरस झाले तैसे नामे केले जपता वगैरे वगैरे. तर भगवंताचं नाम हे फार मोठं प्रायश्चित आहे. म्हणजे पापाला धुवून काढण्याचं सामर्थ्य. त्याच्यानंतर अजून एक पाप धुवून काढण्याचं सामर्थ्य आहे गंगा स्नान. गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरु सधा पापम तापंच दैन्यंच हंती साधो समागम. गंगा ही पापाचं हरण करते. शशी म्हणजे चंद्र हा तापाचा हरण करतो आणि कल्पतरू हा दैन्याचा हरण करतो. पण संत संगती अशी आहे की पाप ताप दैन्य जाय उठावती. झाली या भेटी. संतांच्या संगतीमध्ये पाप शिल्लक राहत नाही. गंगेच्या स्नानाने पापाची निवृत्ती होते. गायी संताची या जपे, संतांच्या नामाचा जप केला तरी